नमस्कार. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य भक्तराज महाराज, संस्थेचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर आठवले भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजच्या या प्रकाशन सोहळ्याला आरंभ करूया. आजच्या या सोहळ्याला सनातनच्या 12व्या संत पूजनीय अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली आहे. तसेच हिंदू महासभेचे डोंबिवली विभागाचे कार्य पाहणारे आणि हिंदुत्ववादी लेखक आणि व्याख्यानकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री दुर्गेश परुळकर यांची आजच्या या आपल्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली आहे. सर्वप्रथम देवी सरस्वतीच्या चरणी आपण प्रार्थना करूया. वंदे सरस्वतीं देवीं वीणा पुस्तकधारिणीं पद्मासनां शुभ्रवस्त्रां कला विद्या प्रदायिनीं. अर्थात पद्मासनावर बसलेल्या, शुभ्र वस्त्र नेसलेल्या, ग्रंथ अन वीणा धारण केलेल्या आणि जी विद्या कला प्रदान करणारी आहे अशा सरस्वती देवीला मी नमस्कार करतो. आता मी पूजनीय अनुराधाताई यांना प्रार्थना करते की त्यांनी पूजन करून संकेतस्थळ कार्यान्वित करावे. आता मी पूजनीय अनुराधा वाडेकर यांना प्रार्थना करते की आजच्या या शुभ प्रसंगी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आज सनातन संस्थेचं जे संकेतस्थळ आहे sanatan.org, त्याचं जे नवीन स्वरूप आहे ते कार्यान्वित करण्याची जी मला सेवा मिळाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि ज्यांनी कोणी यात सहभाग घेतला आहे त्या सर्व साधकांचं अभिनंदन करते. कारण आज ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचं संकेतस्थळ ही आज हिंदूंची गरज आहे. आज आपण जर हिंदू धर्माची स्थिती पाहिली तर आपल्याला काय लक्षात येतं, तर हिंदू धर्माची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अन्य धर्मीय जे आहेत तर संकेतस्थळांचा वापर करून त्या माध्यमातून आपल्या धर्माचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रसार करत आहेत. आणि त्या तुलनेत आपण हिंदूंची जी संकेतस्थळं आहेत तर ते पाहिले तर त्याची संख्या पण खूप कमी आहे. आणि या संकेतस्थळांमध्ये माहिती पण कुठेतरी अपूर्ण आहे. कारण त्याला ईश्वरी जे अधिष्ठान असायला पाहिजे तर ते अधिष्ठान नाही आहे. तर आपल्याला काय लक्षात येतं, या संकेतस्थळाला ईश्वरी अधिष्ठान आहे, संतांचा आशीर्वाद आहे आणि संतांचं मार्गदर्शनसुद्धा लाभलेलं आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ परिपूर्ण आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समस्त हिंदूंना धर्मशिक्षण मिळणार आहे. हे धर्मशिक्षण मिळाल्यामुळे धर्मपालन कशा प्रकारे करायला पाहिजे हे आपोआपच हिंदू जे आहेत ते अनुसरण करू शकणार आहेत. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नतीही होणार आहे आणि जीवनामध्ये आनंदही येणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एक प्रार्थना आहे की हे संकेतस्थळ केवळ सनातन संस्थेचं आहे असं न समजता हे आपल्या सर्वांचं आहे आणि आपल्याला सर्वांना ते चालवायचं आहे.
आपण हा विचार मनामध्ये ठेवूया. संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीमधून आपण धर्माचं पालन कसं करायचं हे तर आपण शिकणारच आहोत. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल होणार आहे. पण एवढ्यावरच आपण सीमित राहायचं नाही आहे. तर आपण स्वतः धर्मपालन करून हिंदू धर्माचा प्रसार जास्तीत जास्त आपल्याला कसा करता येईल तर यासाठी आपण सहभागी व्हायचं आहे. आपल्याला जे काही आवडेल, आपली जी काही क्षमता आहे तर आपलं धर्मकर्तव्य म्हणून यात आपण सेवा म्हणून सहभागी होऊया आणि समस्त हिंदूंनी संघटित होऊन धर्मपालन करावं आणि धर्माचा प्रसार करावा यासाठी त्या श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थनाही करूया. सद्गुरूंचा श्लोक म्हणून आपण आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता करूया. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. श्री गुरवे नमः. श्री गुरवे नमः. श्री गुरवे